जिल्हा परिषदची रणधुमाळीला सुरुवात होत असताना भाजपने महानगरपालिका मला वाटतं नगरपंचायत चांगलं वर्चस्व मिळवलं. परिणामी आता जिल्हा परिषदमध्ये भाजप चांगल्या आघाडीवर दिसते. त्याचप्रमाणे आपल्या कन्या आहे सध्या कोर्चितनं निवडणूक लढवत आहेत. या संदर्भात आपण काय सांगाल? भारतीय जनता पार्टीने नगरपालिकेत अतिशय उत्कृष्ट यश मिळवलं. महानगरपालिकेत कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये मिळवलं. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमचं कमळ अतिशय चांगलं आणि छान फुलणार ही खात्री आहे. माझ्या मुलीला पार्टीने त्याच्यावरती विश्वास दाखवला की पार्टीचे सर्व प्रमुख नेत्यांचं, फडणवीस साहेबांचं, चंद्रकांत दादांचं, हळवणकर साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. एक चांगली पार्टी वर्कर म्हणून तिचं काम करायचं कौशल्य आहे. एक तरुण कार्यकर्ते म्हणून त्याला काम करायला संधी मिळाली आहे. मला खात्री आहे की या संधीचं सोनं ग्रामीण भागाच्या विकासासाठी सानिका करते. दादा, विरोधक काय टीका करतायत की नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये भाजपचा आमदार किंवा खासदारांचं कोणतेही वारसदार निवडणूक लढवणार नाहीत. या संदर्भात आपण काय सांगाल? की माझी मुलगी आता आता खरं म्हणजे माझ्या मुलीचा लग्नाचा मुहूर्त मतदानाच्या दिवशीचाच होता. आता मतदान असल्यामुळं आणि ती स्वतः उमेदवार असल्यामुळं आम्ही पुढं मुहूर्त घेतोय. आणि आता माझी लेक आता दीड महिना फक्त, त्यानंतर माननीय यड्रावकर साहेबांची पाटील कुटुंबाची जी सून होणार त्या नात्यातनं त्यांना पार्टीने म्हणजे आमदारांची मुलगी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची मुलगी नाही तर शिवसेनेच्या समर्थक असलेले यड्रावकर साहेबांच्या सुनबाई म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि चांगलं काम करायची त्यांची इच्छा. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या जागेसाठी आपण आता सन्मती चौगुले यांच्या नावाची घोषणा केली. परिणामी कुंभोजमध्ये महायुती तुटली असं संकेत मिळत आहे. नाही, मैत्रीपूर्वक लढत सगळीकडे होते. महायुती तुटली असं नाही. फक्त कुंभोजमध्येच असा विषय नाही. बऱ्याच ठिकाणी महायुतीचे मैत्रीपूर्वक लढत सगळीकडे होत आहे. आणि आम्ही जी निवडणूक आता आम्ही लढतोय मैत्रीपूर्वक फॉर्म्युला लढतीच्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी. मतदारसंघातील जनतेला काय संदेश? आपण जो विश्वास लोकसभेला विधानसभेला आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना तुम्ही त्या ठिकाणी दिला, जिल्ह्यात सगळी विधानसभेला दिला, आता तोच विश्वास आता आमच्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना द्यावं अशी माझी सर्व मतदार बंधू आणि ग्रामीण भागातल्या जनतेला माझी विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.